नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत कलाला कॉफी घेण्यासाठी बाहेर येतो आणि तो कॉफी घेत असतो। तेवढ्यात मात्र आता राहुल जे काही लॉकर रूम आहे तर त्याचं लॉक उघडत असतो। तो लॉक उघडतो आणि आतमध्ये जातो। तेवढ्यात आता अद्वैत आणि कला हे दोघे आता रूममध्ये असतात। अद्वैत तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि कॉफी घेऊन आल्यानंतर तो कलाला सुद्धा कॉफी देतो आणि आपल्यासाठी सुद्धा तो टेबलवर कॉफी ठेवतो। आता जेव्हा तो लॉकर रूममध्ये राहुल येतो आणि तेव्हा तेथे आता जो लॉकर उघडण्यासाठी त्याचा पासवर्ड आहे तर तो दिसतो, परंतु आता हा पासवर्ड त्याला काही माहिती नाही, त्यामुळे तो शोधून काढणं हे एक वेगळा टास्क असेल आणि पासवर्ड हा ब्रेव करण्याचं सोल्युशन म्हणजे हा स्प्रे असेल। म्हणून तो हातामध्ये स्प्रेची बॉटल घेऊन येतो आणि त्या पासवर्डवर तो जो काही आहे तर तेव्हा मात्र आता जे नंबर कायम दाबण्यात येत असतात तर त्या स्प्रेमुळे आता ते नंबर अगदी व्यवस्थित राहुलला दिसतात। राहुल आता लाईटचं बटन ऑन करतो। प्रकाशामध्ये आता राहुलला बरोबर आता जे काही ते पासवर्ड आहे तर ते बटन आहे जे दाबण्यात येतात तर ते स्पष्ट दिसतात। तेव्हा आता लगेच तो नंबर शोधतो आणि ह्या नंबर पैकी म्हणजे यांच्या कॉम्बिनेशन पैकी कुठला तरी एक नंबर असेल म्हणून तो त्यातील एक नंबर दाबतो, परंतु अजूनपर्यंत त्याचा काही व्यवस्थित नंबर हा अगदी म्हणजे परफेक्ट बसत नसतो। तेव्हा तो परत एक नंबर टाकतो आणि नंबर टाकल्यानंतर मात्र परत तो नंबर चुकला जातो। तेव्हा आता राहुलला खूप टेन्शन येते आणि तो स्वतःला आता अगदी राग व्यक्त करत असतो। तेव्हा आता योग्य करेक्ट कोणता पासवर्ड असेल तो शोधण्याचा तो प्रयत्न करतो। तेव्हा तो खूप विचार करतो आणि विचार केल्यानंतर एकदा जेव्हा राहुल त्या रूममध्ये असतो आणि अद्वैत तेथे ते लॉकर उघडण्यासाठी आलेला असतो, तेव्हा लॉकर त्याने उघडल्याचं जे काही क्षण आहे तर ते आता राहुलला आठवतो। राहुल म्हणतो की आता फक्त शेवटचा एकच ट्राय मी करतो, त्यामुळे नक्की हाच पासवर्ड असेल, मला आठवते अद्वैतने तेव्हा तो लॉकर उघडला होता, म्हणून तो लगेच आता तो लॉकर उघडायला जातो। तो नंबर टाकतो तर लगेच लॉकर उघडतो आणि लॉकरमधून तो लगेच आता ते हिरे आहे तर ते ओरिजिनल हिरे तो बाहेर काढतो। तेव्हा आता अद्वैत आणि कला इकडे त्यांच्या कॅबिनमध्ये ते डिझाईन पूर्ण करण्यासाठी अगदी मग्न असतात। तोपर्यंत राहुल त्याचे काम करत असतो आणि बरोबर तो हिरे आता ते जे काही आपले पोतले आहे तर ते पोतलीत भरतो आणि आपल्या खिशामध्ये घालतो। त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला यांचं एक डिझाईन्स अगदी परफेक्ट आलेले असते। तेव्हा आता अद्वैत कलाला खुशून म्हणतो की हो आता बघ आली ना व्यवस्थित। तेव्हा कला म्हणते की हो बघ ना, आणि तेव्हा कला त्याला सांगत असते की अरे येथे जरा असं व्यवस्थित कर। तेव्हा मात्र आता कलाला असं बोलता बोलता ठसका लागतो। ठसका लागल्यानंतर आता कला लगेच अशी खोकत असते तर आता अद्वैत म्हणतो की थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो। कला म्हणते की अरे नको, तू नको आणू, मी घेते। परंतु अद्वैत म्हणतो की अगं नाही थांब मी घेऊन येतो, परंतु कला म्हणते की थांब मी सुद्धा तुझ्या बरोबर येते। तेव्हा आता ते दोघांचा आवाज जेव्हा बाहेर येतो तेव्हा मात्र आता राहुल आहे, राहुलला मात्र आता ते दोघे बाहेर आलेच आहे हे समजते। तेव्हा मात्र आता अद्वैत कलाला म्हणत असतो की प्रत्येक गोष्टीत तू घाई करत असते। तर आता राहुल म्हणतो की दोघे आता इतक्या लवकर बाहेर कसे आले असतील, नक्की यांना कळलं तर नसेल ना, आणि आता मात्र यांच्या समोर बाहेर कसं जायचं, आता माझी पूर्णपणे वाट लागली तर। तेव्हा आता अद्वैत कलाला पाणी पिण्यासाठी देतो आणि पाणी पित असताना कला मात्र आता लॉकरच्या रूमकडे बघत असते। ती कला आता विचारते की अरे ह्या रूमचा लाईट का चालू आहे इतक्या रात्री। तेव्हा आता राहुल हे सर्व ऐकतो आणि राहुल लगेच धावतच मात्र अगदी एका ठिकाणी लपायला निघतो आणि धावतच जाऊन तो आता लगेच लाईट बंद करतो। तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत बाहेर कलाला म्हणत असतो की हलगर्जीपणा, लोकांचा हलगर्जीपणा तुझ्यासारखा, आणि हे बघ जेव्हा लोक हे माझ्यासारखे अगदी परफेक्ट असे जन्माला येतील ना तेव्हा असा हलगर्जीपणा नाही होणार। तर तेव्हा आता कला पाणी पित पित म्हणते की अरे तू स्वतःच एक प्रश्न चिन्ह आहे आणि तू स्वतःला म्हणतोस की काय परफेक्टपणा, अरे तुझ्यामुळे तर इतरांना प्रश्नही पडतात। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला एक गोष्ट सांग बरं, हा जो काही वेंदळेपणा तुझा आहे तर तुला काही तो सुधारण्यासाठी स्वतःला काही करूशी वाटत नाही। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ तू माझं कशाला सांगतो, तो लाईट तुला बंद करायचा आहे तर तो लाईट बंद करू नये। तेव्हा आता अद्वैत तो रूमकडे लाईट बंद करायला निघतो, परंतु लाईट बंद असल्यामुळे तो परत आता कॅबिनमध्ये येतो आणि तेथे बसतो। तेव्हा मात्र आता लगेच राहुल हा विचार करतो की मी मागच्या दरवाजाने आता निघून जातोय
काही प्रॉब्लेम व्हायला नको। तेव्हा आता शेवटी राहुलने ते हिरे आहे तर ते स्वतःकडे घेतलेले असतात। तो लगेच आता गौरवला फोन करतो आणि गौरवला सांगतो की हे बघ काम झालेले आहे, हिरे आता माझ्या ताब्यातच आहे। तेव्हा आता अद्वैत जे काही त्यांनी डिझाईन्स काढलेले आहेत तर त्या सगळ्या डिझाईन्स त्यांना मेल करून पाठवतो आणि म्हणतो की बघूयात की आता त्यांचा मेल काय येतो ते आपण वाट बघूयात। तेव्हा आता काम पूर्ण झालेले असते। कला म्हणते की बरं ठीक आहे, तर अद्वैत म्हणतो की चल आता काम तर पूर्ण झाले, मग आपण निघायचं का? तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे आणि कला आणि अद्वैत आता दोघेही घरी यायला निघतात। तेव्हा आता इकडे मात्र सोहम बाहेर आलेला असतो आणि बाहेर येऊन मात्र तो आता खूप काही विचारात पडलेला असतो। अनामिका आणि त्याच्यामध्ये जे काही सुरू असते त्यावरून त्याच्या आता अगदी डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात की नक्की माझ्या आणि अनामिका या दोघांच्या आयुष्यात हे काय चाललेलं आहे। सोहम आता विचार करत असताना तेवढ्यात राहुल तेथे येतो। तेव्हा आता सोहम राहुलला विचारतो की राहुल, अरे इतक्या रात्री तू कुठे गेला होतास? तेव्हा आता राहुल मुद्दाम खोटं म्हणतो की अरे मी सोहम बाहेर गेलो होतो, माझं एक महत्त्वाचं काम होतं, चल मी आलोच। तेवढ्यात आता अद्वैत आणि कला सुद्धा घरी येतात। तर सोहम म्हणतो की अरे हे बघ ना, अरे अद्वैत दादा सुद्धा आलेला आहे, थांब तू थोडा वेळ। तेव्हा आता सोहम तर इतका घाबरतो। सोहम म्हणतो की जर कला आणि अद्वैत या दोघांना जर कळले की मी लॉकरच्या रूममध्ये होतो तर मात्र माझी वाट लागेल। असे बोलत असताना तेवढ्यात अद्वैत आणि कला जवळ येतात। तर अद्वैत लगेच म्हणतो की काय रे, मला सोडून तुमचा काही प्रोग्राम वगैरे सुरू आहे का? तर सोहम म्हणतो की अरे नाही, परंतु राहुल तर खूपच घाबरून गेलेला असतो। तेव्हा आता सोहम विचारतो की काय रे, तुम्ही सगळेजण एकत्र ऑफिसमध्ये होतात की काय? तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की अरे नाही, ॲक्च्युली मी आणि खरे हे ऑफिसला गेलो होतो आणि राहुल मात्र त्याच्या मित्राकडे गेला होता, काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणून, हो की नाही राहुल? तेव्हा राहुल म्हणतो की हो हो बरोबर तेच, आणि एनिवे असं बोलून तो गुड नाईट करून आता लगेच निघून जातो। तर कला म्हणते की बरं गुड नाईट। तेव्हा लगेच आता अद्वैत सोहमला म्हणतो की अरे तू सुद्धा जागरण वगैरे करू नकोस, झोप लवकर। आणि अद्वैत सुद्धा आता हा सोहमला गुड नाईट करून आपल्या रूम मध्ये निघून जातो। तर कलाही तिच्या आउट हाऊस मध्ये निघून जाते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता अद्वैत खूप छान असा तयार होतो आणि तो आरशासमोर उभाच राहतो आणि आरशासमोर उभा राहून त्याच्या डोक्यात कलाचा विचार येतो की खरे तयार झाली असेल का? परंतु आता अद्वैतला अचानक गोड खाण्याची इच्छा होते आणि तो स्वतःला विचारतो की परंतु आज मला इतकी गोड खाण्याची इच्छा का होत असेल? अचानक माझ्यासोबत हे असं का होत असेल? कारण वातावरण स्पेशली अगदी ढगाळ आहे म्हणूनच मला असं खावंसं वाटतं। मग स्पेशली मात्र मला बदामाचा शिरा खावासा वाटतो, अगदी खरे करते तसा शिरा। बाकी काही जरी असलं तरी सुद्धा पाककलेमध्ये मात्र ही जी कला आहे ना ती एक्सपर्ट आहे। तर त्यानंतर आता इकडे कला सुद्धा आपल्या आउट हाऊस मध्ये राहत असते आणि अगदी छान तयार होते। छान तयार होऊन ती आता स्वतःसाठी चहा वगैरे नाश्ता करते आणि तिने तर अगदी तोच शिरा बनवलेला असतो जो आता अद्वैतला खावासा वाटत असतो। कलाही त्याचा आता मस्त असा वास घेत असते आणि खूप छान त्याचा वास आल्यानंतर कलाला इतका खमंग वास येतो आणि तिला इतकं छान वाटतं। आणि तेवढ्यात मात्र कला लगेच आता शिरा खाण्यासाठी अद्वैतला फोन करणार असते, म्हणून ती लगेच अद्वैतला फोन करते आणि अद्वैत म्हणतो की अरे वा, नाव घेतलं तर लगेच फोन, म्हणून अद्वैत लगेच आता खुश होऊन फोन घेतो आणि म्हणतो की हो बोला, खरं तर आय मीन मला असं म्हणायचं आहे की खरे, अहो बोला तुम्ही। तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर, हे बघ ऐकून घे, जर तुला विनोद करता येत असेल तर नको करू, परंतु असे जोक्स मात्र करू नको। तेव्हा आता अद्वैत ॲटिट्यूड मध्ये म्हणतो की हे बघ, माझ्या जोक्सला दर्जा असतो, दर्जा, म्हणून तुला कळत नाही। तेव्हा आता कला म्हणते की झाले का, मी म्हणून झाले का तुझं सुरू? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय काय बोलतेस? त्यावर आता कला म्हणते की अरे एक गोष्ट ऐकून घे, तू पटकन खाली ये। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आता खाली कशाला बोलावते, आणखीन तू काय गडबड करून ठेवलीस? तेव्हा आता कला म्हणते की अरे गडबड वगैरे मी काही केली नाही, परंतु मी सगळ्यांसाठी नाश्ता तयार करून ठेवलेला आहे, तेवढ्यात तू पटकन ये आणि तेवढा नाश्ता तू आतमध्ये घेऊन जा। तेव्हा आता हे ऐकून अद्वैत म्हणतो की अरे वा, आलोच, आणि परत तो म्हणतो की आलो असतो, परंतु हे बघ, कालच मात्र मी कुणाला तरी पाणी देताना हे ऐकले, ज्याचं काम त्यानेच करावे, त्यामुळे आता बरोबर तो कलाला टोमणा देतो आणि हे बघ तू सुद्धा तुझं काम कर। तेव्हा आता लगेच कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी आतमध्ये नाही येणार,
माहिती आहे ना, तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की मग नको ब्रेकफास्ट, राहून दे तुझ्याकडेच. तेव्हा आता कला म्हणते की अरे काय हे, तू प्रत्येक गोष्टीत मला विरोधच करण्याचं ठरवलेलं आहे का? तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगोदर मेनू काय आहे ते मला सांग, मग त्यानंतर आपण ठरवू की येणार किंवा नाही येणार. कला म्हणते की अरे माणुसकी केली आणि वरून थोडासा शहाणपणा घातलेला आहे. तेव्हा आता अद्वैत हसतो. अद्वैत म्हणतो की काय शहाणपणा घातलास, आणि हे पाककलेमध्ये माणुसकी महत्वाची असते आणि नक्की तो शहाणपणा असेल, अति शहाणपणा. तेव्हा कला रागावते. कला म्हणते की हे पग, आणि रागाने ती फोन कट करते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय करू, जाऊ किंवा नको जाऊ. नक्की आता खरेने हा नाश्ता बनवला आहे म्हणून अगदी छान असा तो नाश्ता असेल, अगदी ब्रेकफास्ट मात्र इंटरेस्टिंग असेल, त्यामुळे खरेच्या हातचं मला खावं असं तर वाटतेच. त्यामुळे आता एक काम करतो, मी सगळं काही बाजूला ठेवतो आणि जातोच, नाश्ता आणण्यासाठी मी जातोच. म्हणून अद्वैत अगदी खुश होऊन कलाच्या हातचा नाश्ता खाण्यासाठी रेडीच असतो आणि तो नाश्ता तो घेण्यासाठी तिकडे आउट हाऊसमध्ये जायला निघतो. तेव्हा मात्र आता कला ही दारात नाश्ता घेऊन उभी असते. तिच्या हातामध्ये नाश्त्याचं ते भांडे असते आणि तेवढ्यात तिच्या मागून सरोज येते. सरोज आता कलाला पाहते. आता कलाला बघून ती अगदी नम्रपणे म्हणते की गुड मॉर्निंग. तेव्हा आता म्हणजे कलासुद्धा म्हणते की हो गुड मॉर्निंग सरोज मॅडम. तेव्हा आता सरोज तिला म्हणत असते की हे पग, तू आउट हाऊसमध्ये जो राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही रिस्पेक्ट करतो, आणि हे पग जेव्हा तुला घरामध्ये यावंसं वाटेल तेव्हा तू घरामध्ये येऊ शकते. तेव्हा आता कला म्हणते की नाही मी इकडेच बरी राहील. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की बरं काही हरकत तर नाही, जेथे कम्फर्टेबल वाटेल ना तेथेच तू राहू शकते, परंतु हे पग जेव्हा तुला घरात यावंसं वाटेल तेव्हा मात्र तू घरामध्ये नक्की ये. तेव्हा आता कलाला मात्र आता सरोज मॅडमचं जे काही बोलणं आहे तर ते जरा वेगळे वाटते. तेव्हा आता सरोज परत म्हणते की आपल्या घराचे दरवाजे कायम उघडेच असतात, हे तुला माहिती आहे ना. तेव्हा आता कला विचार करते की ह्या मात्र अचानक असं का बोलत असतील, यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा असा का येत असेल. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की हो नाही मीच तुला सांग, मी मुद्दाम काही असं वेगळं तर नाही ना करत, आणि हे पग जे काही मी करत असते तर ते माझ्या मुलाचा विचार करून मी ते करत असते. जोपर्यंत माझ्या मुलाच्या वाईटावर कोणतीही गोष्ट येत नाही तोपर्यंत मी बोलत नसते. आणि हे पग नाही म्हणजे हे पग मला हे सुद्धा मान्य आहे, मी तुम्हाला दोघांना अनेकदा वेगळं करण्याचा प्रयत्न तर केलाच. मला असं वाटलं होतं की हे सगळं काही चांगलं होईल आणि घर पुन्हा अगदी व्यवस्थित होईल म्हणून, कारण तू इथे गेल्यानंतर अगदी सगळं व्यवस्थित होईल, माझा मुलगा सुद्धा सगळं काही विसरून जाईल. तसे मात्र काही घडले नाही. उलट अद्वैत काही विसरायला तयार नव्हता, आणि हे पग अद्वैत अस्वस्थ आणि खरे डिस्टर्ब असं संतुलन बिघडवण्यामध्ये काय अर्थ नाही. त्यामुळे हे पग आजपर्यंत मी जे काही करत आले तर ते या घरातल्यासाठी, घरातील प्रत्येकासाठी, आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझा मुलगा हा माझी सगळ्यात महत्त्वाची अशी पहिली प्रायोरिटीच आहे. त्यामुळे सगळं काही आनंदी असावं हाच माझा विचार होता. आणि हे पग या वागण्याचा कुठलाही प्रकारे तू गैरसमज मात्र करून घेऊ नकोस. तेव्हा आता कला म्हणते की हो सरोज मॅडम, कारण आता कलाला ह्या सरोज मॅडमच्या वागण्याचा अर्थ काही कळत नसतो. आतापर्यंत जी काही रागराग करणारी सरोज आता इतकं नम्रपणे बोलते हे बघून कलाच्या मनात तर विचार येतोच. त्यानंतर आता सरोज पुन्हा म्हणते की बरं ते सार्डनचं जे काम आहे तर ते इतक्या पटापट आणि इतक्या लवकर तुम्ही करतात आणि ते काम छान सुद्धा करतात, त्यामुळे असंच काम तुम्ही करत राहा. आलेच मी असं बोलून आता जेव्हा सरोज आज जायला निघते, परंतु आता कलाच्या हातात जे काही भांडे आहे तर ते भांडं तिला दिसते. तेव्हा आता सरोज कलाला विचारते की हे काय आहे. तेव्हा आता लगेच कला म्हणते की सरोज मॅडम खूप दिवसातून मी इकडे या घरी आले, त्यामुळे सगळ्यांसाठी मी बदामाचा शिरा बनवला होता. तेव्हा आता सरोज म्हणते की अरे वा किती छान, खरंच अगं ये ना आतमध्ये आणि तुझ्या हाताने तू सर्वांना दे ना मग. तेव्हा आता कला म्हणते की नाही सरोज मॅडम आत नकोय. तर आता लगेच सरोज म्हणते की दे इकडे मी घेऊन जाते. तेव्हा आता कलाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. कला विचारते की काय सरोज मॅडम तुम्ही नेणार. तर लगेच सरोज म्हणते की हो दे इकडे मी घेऊन जाते, आणि कलाच्या हातातील जे शिऱ्याचं भांडं आहे तर ते घेते आणि म्हणते की अगं आत्तापर्यंत ब्रेकफास्टसाठी सगळेजण जमले असतील, त्यामुळे मी सगळ्यांना देते. आता सरोज इतकी खुश होऊन कलाशी बोलत असते, आणि कला सरोजचं जे काही वागणं आहे तर ते कलाला आता थोडंसं वेगळं वाटत असतं की नक्की सरोज मॅडममध्ये इतका बदल कसा झाला असेल, त्या इतक्या नम्रपणे का वागत असतील. आणि आता सरोज घाईने अगदी खुश होत आतमध्ये ते भांडं घेऊन जाते. तेव्हा आता कला विचार करत असते की सरोज मॅडम खरंच चांदेकरसाठी आमच्या नात्याला एक नवीन संधी देणार असतील आणि त्या मला स्वीकार करत असतील तर मात्र ही चांगलीच गोष्ट आहे.
त्यांच्यासारख्या म्हणजे स्त्रियांनी कुटुंबांना सांभाळणाऱ्या आणि ठाम असे निर्णय, अगदी कुटुंबासाठी योग्य असलेले ठामपणे निर्णय घेणाऱ्या माझ्या पाठीशी जर उभं असतील तर खरंच हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या बोलण्यातून मात्र ते माझा तिरस्कार करतात असं अजिबात जाणवलेलं नाही. आणि हे बघा, ते जे काही करतात ना ते कुटुंबासाठी आणि मुख्य म्हणजे चांदेकरांसाठी. म्हणजे खरं तर आम्ही दोघी सुद्धा सारखाच विचार करतोय. तर त्यानंतर आता इकडे श्रीकांत हा रजनीला आवाज देतो की तू माझ्यासाठी चहा घेऊन ये. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे चहा कशाला घेतो, अगोदर थोडंसं काहीतरी खाऊन घे. तेव्हा आता लगेच आबा रजनीला विचारत असतात की आज स्पेशल काय आहे. आणि तेवढ्यात सरोज आतमध्ये तो शिरा घेऊन येते आणि म्हणते की हा घ्या गरम गरम आज सगळ्यांसाठी शिरा स्पेशल असा. तेव्हा आता हे ऐकून श्रीकांत लगेच खुश होत विचारतो की बहिणी आज तो हाताने बनवला वाटतं, खरंच खूप ग्रेट बर का. तेव्हा आता लगेच आबा सरोजला विचारतात की अगं पण तू हे भांड इकडून कुठून घेऊन आलीस. तेव्हा आता लगेच सरोज खाली बसते आणि अगदी नम्रपणे म्हणते की आबा अहो कलाने बनवून पाठवला. आता जेव्हा मी बाहेर फोनवर बोलत होते ना तेव्हा येताने कलाने हे माझ्या हातात भांडे दिले आणि ते मी सगळ्यांसाठी घेऊन आले. मीच तिला म्हटलं होतं की दे माझ्याकडे, मी घेऊन जाते म्हणून. तेव्हा आता आबा हे ऐकून अगदी खुश होतात आणि मनात विचार करतात की सरोज मध्ये इतका बदल, म्हणजे देवी आई कलाने अजून घरात पाऊल सुद्धा ठेवलं नाही, पण जेव्हा तिचा या घराभोवती वावर सुरू झाला परंतु घरामध्ये आणि घरातील प्रत्येकामध्ये इतका सकारात्मक, म्हणजे हेच बघा सरोज मध्ये इतका मोठा बदल झाला. त्यामुळे देवी आई तू अशीच आमच्या कुटुंबावर कृपा ठेव आणि तुझ्या मनातील हे जे काही संकेत आहे ते कायम असे चांगलेच होऊन दे आणि खरंच सगळं काही चांगलं होऊन दे. म्हणून आबा देवी आईवर खूप खुश असतात. त्यानंतर मात्र आता रजनी ही हळूच श्रीकांतला विचारते की अहो एक बोलू का. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की हो बोल ना. तर लगेच रजनी म्हणते की एक काम करा, तुम्ही जरा सोहमशी बोलतात का. आणि हे बघा अहो त्याचं नवीन लग्न झालेलं आहे परंतु तो अनामिकाशी अगदी तसे ज्या पद्धतीत त्याने वागायला हवे तसं तो नाही वागत. तुम्ही जरा एकदा त्याच्याशी बोलून बघा. तर आबा आणि सरोज हे सर्व रजनी आणि श्रीकांत या दोघांचे बोलणे ऐकत असतात. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की काय मी आणि सोहमशी बोलू. आणि आता श्रीकांत रजनीवर इतका भडकतो, तू मला बोलण्यासाठी सांगते परंतु तुला काय काम असतं. तेव्हा आता रजनी म्हणते की अहो जरा शांत व्हा. तेव्हा श्रीकांत काही ऐकायला तयार नसतो. हे बघ रजनी, माझ्या मागे खूप काही दिवसभर व्याप असतात कामाचे, त्यामुळे मला कामाव्यतिरिक्त काही तू सांगू नकोस. तुला दिवसभर घरात असताना काही काम नसतं, त्यामुळे तूच आता सोहमशी बोलून घे आणि मला सारखं सारखं हे म्हणू नकोस. आणि जे घरातलं लोट आहे ना ते माझ्या मागे लादू नकोस. एखादी तरी जबाबदारी तू स्वतःहून आपल्या अंगावरती घे ना. सगळीकडे प्रत्येक ठिकाणी मी कशाला लागतो तुला. म्हणून आता श्रीकांत अगदी रजनीचा अपमान करून हे सर्व बोलतो. तेव्हा आता आबांना खूप वाईट वाटते. रजनी आता त्यांना म्हणते की अहो श्रीकांत तुम्ही जरा हळूच बोला, इतकं मोठ्याने का ओरडतात. अहो जरा मुलगा मोठा झाला तर वडील आणि मुलगा हे एकमेकांचे मित्र होतात असे म्हणतात, त्यामुळे तुम्ही त्याचा मित्र बनून 4 गोष्टी तुम्ही त्याला समजावा ना. तेव्हा लगेच आता श्रीकांत स्पष्टपणे सांगतो की हे मला शक्य नाही होणार, तुझं काय आहे ते तू बघून घे. तेव्हा आता स्पष्ट शब्दात जेव्हा श्रीकांतने रजनीचा अपमान केलेला असतो, रजनीला आता वाईट वाटते. रजनी किचनमध्ये निघून जाते आणि तेवढ्यात अनामिका तयार होऊन खाली येते. तेव्हा अनामिका ही सर्वांना आता गुड मॉर्निंग करते आणि आबांना सुद्धा म्हणते की गुड मॉर्निंग. तेव्हा आता आबा म्हणतात की हो सुप्रभात. तेव्हा अनामिका आता किचनमध्ये येते आणि रजनीला विचारते की आई मी काय करू. त्यावर आता रजनी म्हणते अनामिका अगं तुझं आणि सोमचं काही बोलणं झाले का ग. तेव्हा आता अनामिका सांगायला लागणार तोच लगेच सोम खाली येत असतो आणि त्या दोघींकडे तो बघत असतो. अनामिकाचे आता सोमकडे लक्ष जाते आणि ती शांतच असते आणि ती वेगळाच विषय काढते की नाही आई आणि तुम्ही कोणत्या संदर्भाने बोलतात असं विचार. तेव्हा आता रजनी म्हणते की हे बघा नाही सहजच मी तुला विचारलं की तुमच्या दोघात काही बोलणं झाले का. सोम मात्र आता हे दोघींचं बोलणं ऐकत असतो, तो काही बोलणार होतात का. तेव्हा आता अनामिका म्हणते आमचं असं खास करून काही बोलणं झालेलं नाही. तेव्हा आता रजनी म्हणते की बरं. त्यानंतर आता सोम हा लगेच तिकडे डायनिंग टेबलवर येतो आणि आता अनामिका सुद्धा त्याच्या मागे येते आणि तेवढ्यात अद्वैत सुद्धा तयार होऊन आता खाली येतो. आता आबा त्याला गुड मॉर्निंग करतात. आबांना लगेच आता अद्वैत म्हणतो की सुप्रभात. तेव्हा आता अद्वैत इतका खुश असतो आणि जेव्हा आता कलाने जो काही शिरा बनवून दिलेला आहे तर त्या भांड्याकडे अद्वैतचे लक्ष जाते. शिरा बघून आता अद्वैत इतका खुश होतो आणि विचारतो की अरे वा शिरा.
आणि तो पण बदामाचा शिरा। खरंच क्या बात है रजनी काकी, अगं अगदी म्हणजे तोंडाला टचकन असं पाणी सुटले। तेव्हा आता रजनी हसून म्हणते की काय रे अद्वैत, एकेकाळी ओट्स आणि स्वीट्स खाणारा तू अद्वैत शिरा बघून इतका खुश झाला। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही ना काकी, अगं हे बघ वातावरण कसं आहे याकडे लक्ष दे, अगं पाऊस सुरू आहे त्यामुळे माझ्या मनात आता विचार आला की मस्त बदामाचा शिरा खावा, आणि शिरा मात्र असं असायला हवा। आणि काय ग काकी, तुला कसं कळलं की माझ्या मनात मला शिरा खावासा वाटला म्हणून, तू लगेच शिरा बनवला म्हणून? तेव्हा आता रजनी खुशून म्हणते की अरे नाही मला नाही कळले, तर तुझ्या बायकोला कळले, कारण कलाने हा शिरा बनवून दिला। तेव्हा आता अद्वैत कलाने हा शिरा बनवला म्हणून इतका खुश होतो आणि त्याहून आता आबा तर इतके खुश होऊन हसत असतात। आता अनामिका बाकी सर्वांना सुद्धा खूप आनंद होतो की कलाने अद्वैतसाठी शिरा बनवून पाठवला म्हणून। तेव्हा अद्वैत आता सर्वांच्या समोर म्हणतो की काय खरेने पाठविला? तर लगेच आता रजनी म्हणते की हो खरेनीच पाठविला। तेव्हा आता अनामिका सगळ्यांना शिरा वाढत असते, अगदी खुश होऊन सर्वजण तो शिरा खात असतात। त्यानंतर आता इकडे कला सुद्धा स्वतः इकडे एकटीच आउट हाऊस मध्ये शिरा खायला बसते। आता अद्वैत शिरा खात असताना त्याला इतकं छान वाटतो आणि तो मनात विचार करत असतो की मला सुद्धा शिरा खायचा होता, माझं मन सुद्धा आज शिरा खाण्याला अगदी तयार होतं, अगदी आनंद त्याला होत होता, मग तरी सुद्धा मला त्या अति आगाऊच्याच हातचा शिरा खायचा होता, त्यामुळे खरंच वा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे ते। तर आता हे सर्व विचार करून अद्वैत अगदी खुश होतो, कारण त्याला कलाच्याच हातचा शिरा खायला भेटलेला असतो म्हणून तो खूप खुश असतो। आणि तिकडे कला सुद्धा अगदी खुश होऊन तो शिरा खात असते। कलाला सुद्धा आता हसू येत असते, कारण अद्वैतने तो शिरा खाल्ला असेल आणि त्याला नक्की तो शिरा आवडला असेल, म्हणून कला आणि अद्वैत अगदी एकमेकांबरोबर अगदी खुश राहण्याचा आता प्रयत्न करत असतात। सरोजमध्ये सुद्धा खूप मोठा बदल झालेला असतो। तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता कला आणि अद्वैत एकत्र ऑफिसमध्ये काम करत असतात। तर आता अद्वैत कलाला म्हणतो की मिस्टर स्वामीनाथ, आपण जे काही एकत्र काम करत आहोत त्याने अगदी आपलं काम परफेक्ट होते, त्यामुळे स्वामीनाथन सर अगदी खुश आहेत आपल्या कामावर। तेव्हा आता लगेच कला म्हणते की हो का, आणि ती खुश होते। तर अद्वैत म्हणतो की हे फक्त तू नवीन आयडियाज अगदी विचार करून तयार करत, परंतु वेंधळेपणा मात्र थोडासा कंट्रोल करत जा। त्या अगोदर कला आता जे काही अद्वैत तिला म्हटलेलं आहे तर त्यासाठी थँक्स तर म्हणते, आणि तेवढ्यात अद्वैत आता जो काही त्याचा शर्ट आहे च्या बटनला हात लावून असतो, आणि तेवढ्यात आता त्याचं ते बटन खाली तुटते आणि खाली पडते। तर कला म्हणते की अरे काहीतरी तुटले, तर अद्वैत म्हणतो की अगं माझ्या शर्टचं बटन तुटले। तेव्हा आता कला त्याला म्हणते की हे बघ तू हालू नकोस। कला आता सुई दोरा हातामध्ये घेते आणि आपल्या हाताने ती अद्वैत जवळ येऊन अद्वैतच्या शर्टचे बटन लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता जोरात अशी सुई टोचते, तर कला त्याला सॉरी असं म्हणते। तेव्हा आता अद्वैत मुद्दाम गंमत करत असतो। तेव्हा कलाही त्याच्या शर्टचे बटन लावून देते, आणि जो काही दोरा आहे तर तो दोरा तोडण्यासाठी ती अद्वैतच्या खूप जवळ येते, आणि अद्वैत आता तिच्याकडे बघत असतो। अगदी अद्वैतकडे बघत तो सुईमधील दोरा तोडते आणि अद्वैतचं अगदी प्रेमाने बटन लावून देते। आता कला सुद्धा ही रोमांटिक होत अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत तिच्याकडे। तेव्हा मित्रांनो आता कला आणि अद्वैत या दोघातील जे नातं आहे तर ते हळूहळू अगदी एका वळणावर टोक घेत आले असते, कारण दोघांमध्ये आता जो गैरसमज आहे एकमेकांबद्दलचा तो खूप मिटलेला असतो, आणि दोघांमधील दुरावा दूर होऊन आता अद्वैत कलावर इतका खुश असतो, कलाचं प्रत्येक गोष्ट तो ऐकायला तयार होतो, कलाला मदत करत असतो। आणि आता दोघेही लवकरच एकत्र कसे येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।